पण आय थिंक दॅट वॉज द व्हेरी फर्स्ट मोमेंट जिथे मी पुन्हा एकदा शुअर झाले होते की येस, मला हेच करायचंय. पण एक्साइटिंग पण वाटलं होतं की आई शपथ, हे आपण फक्त फिल्म्स मध्ये ह्याच्या आधी बघितलं आणि खरंच बॉम्ब असेल तर काय. नमस्कार, मी आदिती द्रविड आणि आज मी राजश्री मराठीसाठी एक खूप इंटरेस्टिंग सेगमेंट शूट करणार आहे ज्याचं नाव आहे मेमरी बॉक्स. सो आपण सुरू करूयात. आय थिंक सगळं म्हणजे राईट फ्रॉम वेअर माय जर्नी स्टार्ट्स आणि ती जशी चालली आणि ती जशी जाणार आहे पुढे, त्या सगळ्याचं मूळ स्थान हे नटराज आहे. कारण एकतर मुळात मी भरतनाट्यम डान्सर आहे आणि भरतनाट्यमचं आदिदैवत आहे नटराज. आणि फक्त भरतनाट्यम असे नाही, कलेचंच ते आदिदैवत आहे. आपण कुठल्याही कलेची सुरुवात करताना, शिकायला सुरुवात करताना, परफॉर्म करायच्या आधी आपण नटराजाला वंदन करतो. त्यामुळे नटराज इज समथिंग एक्स्ट्रीमली क्लोज टू माय हार्ट आणि त्याची पूजा किंवा त्याच्याशी रिलेटेड कुठलीही साठी खूप स्पेशल आहे. कारण मी आता 18 वर्ष झाले मी भरतनाट्यम शिकते आणि आता मी शिकवतेय सुद्धा. सो कसं मी तुला एक नाही सांगू शकत, म्हणजे तरी तुला त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर माझं अरंगेत्रम 2009 मध्ये झालं होतं आणि आय थिंक कुठल्याही क्लासिकल डान्सरच्या आयुष्यात ती खूप मेमोरेबल जर्नी असते. कारण अरंगेत्रम इज वेअर यू बिगिन, म्हणजे बेसिकली इट इज अ फर्स्ट प्रोफेशनल स्टेप आणि तुम्ही तुमच्या गुरु सोबत 9 महिने प्रॅक्टिस करता, 9-10 महिने, आणि मग तुम्ही परफॉर्म करता. सो त्यावेळेला जेव्हा मी स्टेजवर होते मला कळलं होतं की ओके, मला आयुष्यभर स्टेजवर परफॉर्म करायचंय आणि मला ह्याच्याशी रिलेटेड सर्व गोष्टी, म्हणजे अर्थातच पुढे कॅमेरा, सिनेमा, ह्या सगळ्या गोष्टी एक एक ऍड झाल्या. पण आय थिंक दॅट वॉज द व्हेरी फर्स्ट मोमेंट जिथे मी पुन्हा एकदा शुअर झाले होते की येस, मला हेच करायचंय. मी खरं तर खूपच लहान होते. आता 18 वर्षापूर्वीचा माझा डान्स क्लासचा पहिला दिवस म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे. पण अर्थातच मला तो आठवतोय. आणि काही मुली अशा होत्या की आईनी कंपल्सरी त्यांना एक असं असतं ना आयांना की माझ्या मुलीला काहीतरी एक हॉबीचा क्लास आणि असतं. तर काही मुली एक तशा आल्या होत्या. काही मुली जरा रडत होत्या किंवा काही मुलींना तिथे नव्हतं थांबायचं. पण माझं क्लिअर होतं, मला तेच करायचं होतं. मी इतकी एक्साइट झाली होती की येस, आजपासून माझा डान्स क्लास सुरू होतोय. आणि आय रिमेंबर माझ्या ताई, म्हणजे माझ्या गुरु ज्या आहेत स्वाती दैठणकर, तर त्या काहीतरी सिनियर मुलींना अभिनयाचा कुठला तरी आयटम, कुठली तरी रचना शिकवत होत्या. आणि आय वॉज मेस्मराइज्ड, म्हणजे मला असं झालं होतं की वाव, आता माझी ही जर्नी सुरू होती आणि कुठेतरी पुढे जाऊन मी हे शिकेन. सो आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि मी धमाल, मला असं आठवड्यातनं 2दाच असायचा तेव्हा क्लास आणि मला बाकीचे दिवस बोर व्हायचं. मला असं व्हायचं की कधी एकदा वेडनेसडे आणि फ्रायडे हे 2 दिवस सतत मला आले, मग मला रोज क्लास हवा असायचा. आय एम अ बीच पर्सन. मी मे बी बिकॉज मी आय डोंट नो, मला काहीतरी असं आहे जे तिथे गेल्यावर मला शांत वाटतं खूप. आणि अर्थातच गोवा माझी फेवरेट जागा आहे. कारण काय आता बीच वरती, म्हणजे मला तो टॅन, मला सँड, मला तो कधी शांत समुद्र किंवा खळखळणारा समुद्र, ह्या सगळ्या गोष्टी आय लाईक एव्हरीथिंग अबाउट बीचेस. मी वर्षातून एकदा तरी गोव्याला जातेच. आणि गेल्या वर्षी आय थिंक लॉकडाऊनच्या जस्ट आधी माझा वाढदिवस 1 मार्चला असतो. तर तेव्हा मी माझ्या काही मित्रमैत्रिणींसोबत आणि माझ्या नवऱ्याची बायकोचा रॅपअप होता आय थिंक. आम्ही सगळेजण पण तिथे होतो. असं सगळं ते ती माझी लास्ट मेमरी आता खरं तर बीचची. आणि ती खूपच सुंदर आहे कारण आम्ही खूप मजा केली. आणि फॉर ऑल टाइम सेक्स, म्हणजे 4 वर्ष ती मालिका चालू होती. सो आता सगळेच जण आपापल्या वेगळ्या प्रवासात आहेत, वेगळी कामं चालू आहेत, पण सगळेजण तिथे जमून वी मेड अ लॉट ऑफ मेमरीज. आणि त्यालाच लागून माझा वाढदिवस होता. सो मी यावेळेला माझा वाढदिवसही तिथे सेलिब्रेट केला होता. सो आय थिंक बीचेस आर ऑलवेज स्पेशल. तिथे काही ना काही मेमोरेबल घेऊन येते मी दरवेळेला. I think he is the man, he is the guy in my life, he is the love of my life. कारण
गेल्या काही वर्षात म्हणजे अर्थातच थिएटरशी एक वेगळी नाळ जोडलेली आहे कायमस्वरूपी, पण त्याचं प्रोग्रेशन, त्या जर्नीचं प्रोग्रेशन हे कधी माझं कॅमेरा सोबत झालं, मी कधी मालिकांमध्ये आले, सिनेमे केले, शॉर्ट फिल्म्स केल्या, ही ट्रान्झिशन एक तर खूप नकळत घडलं आणि ते इतकं आपसूक घडलं. आणि पहिल्यांदा मी जेव्हा कॅमेरा फेस केला तेव्हा नर्वसनेस होता, पण ना मी अशी कधी खूप घाबरले नाही. म्हणजे आय वॉज ऑलवेज कम्फर्टेबल अराउंड कॅमेरा. मला असं वाटतं की आधीपासनं मैं ये तो होना ही था, तो कुछ तो कनेक्शन है कैमरा के साथ. आणि बीट माय आयफोन किंवा बीट एनी अदर कॅमेरा, कुठलीही गोष्ट जी आपल्या नेकेड आईजला दिसत नाही ती सुद्धा ते लेन्सेस कॅप्चर करतं बेसिकली. इतके डिटेल्स आणि इतके कलर्स, इतक्या सुंदर फ्रेम्स, आणि काही गोष्टी कदाचित आपल्या डोक्यातनं निघूनही जातात, पण ज्या गोष्टी कॅमेरा टिपतो त्या गोष्टी खूप जास्ती काळासाठी राहतात आणि त्या अमरही होतात असं मला वाटतं. त्यामुळे कॅमेरा इज समथिंग, काय माहित, तोच प्रवास आहे बेसिकली. तेच सगळं चालू आहे माझ्या लाईफमध्ये. कॅमेरा नसेल तर काहीच नाहीये. हो अगं, आय थिंक. आणि आजीचं सुद्धा कॅमेराशी इतकं फ्रेंडली असणं ह्या वयात, कारण ती आता आय थिंक 90 वर्षाची वगैरे आहे. सो इट इज व्हेरी सरप्राइझिंग. पण मग मला असं वाटतं हे मला तिथूनच आलं असेल, कारण द वे शी गेट्स कम्फर्टेबल इन फ्रंट ऑफ कॅमेरा, ती अजिबात लाजत नाही, घाबरत नाही. आपण सगळ्यांनीच बघितलंय ती बिंदास व्हिडिओज मध्ये कधी डान्स करते, कधी काय करते. शी इज हरसेल्फ. आणि एक्झॅक्टली, तर हे सगळ्या आठवणी मला टिपून ठेवता येत आहेत जस्ट बिकॉज ऑफ कॅमेरा. त्यामुळे पुढेही त्या माझ्यासोबत नेहमी राहतील. माझ्या आजी आजोबांच्या आठवणी असतील किंवा कुठल्याही. ह्या जर्नीमध्ये ना कुठेतरी म्हणजे खूप लोकांना माहिती नसेल, काही लोकांना माहिती आहे की मी गाणी सुद्धा लिहिते, म्हणजे मी लिरिसिस्ट म्हणूनही काम केलेलं आहे किंवा करते. आणि ती ताकद फक्त त्याच्यात आहे. म्हणजे बेसिकली मला स्वतःला हे माहिती नव्हतं की मी माझे थॉट्स इतके चांगले आर्टिक्युलेट करू शकते. कुठेतरी इन द जर्नी मी एका नाटकासाठी एक छोटीशी कविता लिहिली, ती खूप आवडली. मग ती तिथनं अजून पुढे मग काही संगीत दिग्दर्शकांना ती आवडली, काही डिरेक्टर्सना ती आवडली. सो लिहून ठेवण्याचं महत्व. आणि बेसिकली ना आत्ताचं सगळं जग इट्स एव्हरीथिंग की मी नोट्समध्ये सेव्ह केलंय किंवा मी रिमाइंडर लावलाय किंवा स्क्रिप्ट कधी कधी आपण ऑनलाईन वाचतो, पण समाव मला त्या गोष्टींनी ना तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. मला जोपर्यंत मी पेनानी वहीत पेपरावर उतरवत नाही ना एखादी गोष्ट, ती मला असं त्याच्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन किंवा ऍक्च्युअल खरी खरी पानाची स्क्रिप्ट वाचून होणारा माझा अभ्यास किंवा त्या कॅरेक्टरसाठी होणारी तयारी, ही माझी ऑनलाईन स्क्रिप्ट वाचून समाव तेवढी होत नाही. म्हणजे माझं पोटच भरत नाही. मला असं वाटतं की नाही, मी आता हे आधी लिहून काढते, मी आधी हे उतरवते, किंवा मी अजूनही रोज माझी डायरी लिहिते. सगळे जनरल आपण हे कसं लिहितो रुटीन, की मी काल काय केलं, मी आज काय केलं, किंवा माझी टू डू लिस्ट काय, मला काय कामं करायची, हे मला अजूनही नोट्सवर लिहून वगैरे काही समाधान वाटत नाही मी जोपर्यंत लिहून काढत नाही. सो आय थिंक पेन ही अशी गोष्ट आहे की इट इज इनेव्हिटेबल. ती मी सतत सगळीकडे कॅरी करते. म्हणजे भलेही माझ्याकडे एक वेळ बाकी काही नसेल, पण माझ्या पाऊचमध्ये पेन असतं, कारण कधी तुम्हाला काय नोट करावं लागेल, कुठली आठवण तिथे तुमच्या सोबत राहील ते लिहून ठेवल्यामुळे. तर आणि ऑफकोर्स लिरिसिस्ट म्हणून तर ते खूपच इम्पॉर्टंट आहे. तर पेन हे तू चांगला एक मुद्दा, खरंच चांगली आठवण आहे. मग आता बघायलाच मिळत नाही आय थिंक आपल्याला फारसा ब्लॅकबोर्ड, कारण आता म्हणजे शाळांमध्ये आय थिंक असेल अजूनही, पण तरी काही शाळांमध्ये आता ते व्हाईट बोर्ड असतात, कारण काय त्या ह्यानी लिहितात लोक मार्करनी, आणि मग ते असं. पण फळा इज फळा, म्हणजे फळाची मजा कशातही नाही. आणि मी तुला लक्षात येईल, तू सगळ्या अशाच वस्तू साधारण काढल्यात ज्या सगळ्या ओल्ड स्कूल आहेत आणि ज्या विंटेज आहेत, ज्या आता साधारण दिसेनाशाच व्हायला लागल्यात. पण मला एक तर शाळाही फार आवडायची, मी खूप एन्जॉय केली शाळा. मला कधीच असं वाटलं नाही की किती बोर आणि मला आता मोठं व्हायचंय, मला कॉलेजमध्ये जायचं वगैरे, असं मला कधीही वाटलं नाही. मला असं वाटायचं की मला शाळेतच जायचंय आणि मला हा संपूर्ण जो काळ आहे शाळेचा तो मॅक्सिमम एन्जॉय करायचा आहे. आणि मी रेग्युलरली लहान असताना टीचर वगैरे खेळायचे. म्हणजे मी त्यासाठी फळे आणले होते, मी त्याच्यावरती कोणीच समोर नसताना शिकवायचे, किंवा मी माझ्या आजोबांना समोर कंपल्सरी बसून
त्याच्यावरती लिहून मग मी मॉनिटर असणार, मग मी कधी टीचर असणार, किंवा लिहून काढणे, मग कोणाला तरी पनिशमेंट देणे, मग ते लिहून काढणे फळ्यावर वगैरे हे. आणि आता खरं तुला सांगते ना, माझे 4ही आजी आजोबा, म्हणजे आता दोघंही आजोबा नाही आहेत माझ्यासोबत, पण माझ्या आईच्या वडिलांचाही मी त्यांचा पण एक व्हिडिओ मध्यंतरी टाकला होता त्यांच्या बर्थडेचा आणि असं. तर त्यांना पण ऐकायला यायचं नाही, म्हणजे पूर्ण हिअरिंग कपॅसिटी संपली होती टुवर्ड्स द एंड. किंवा आता माझी आजी आहे तर तिलाही आता ऑलमोस्ट काही ऐकू येत नाही. तर आमचा समोर तो फळ्याचा किंवा पाटी पेन्सिलीचा सिलसिला अजूनही चालू आहे. कारण आम्ही मग काय केलंय, आम्ही त्यांच्यासाठी पाट्या आणल्या, तो पांढरा खडू आणलाय, आणि आम्हाला जे काही म्हणायचं असतं ते आम्ही त्याच्यावरती लिहून त्यांना दाखवतो. मग ते त्यांना कळतं, कारण एका पॉईंट नंतर आरडाओरडा म्हणजे काहीच कळत नाही, तर ते अवॉइड करण्यासाठी फळा ही गोष्ट आजही आमच्या आयुष्यात आम्ही डेली वापरतो, फळा किंवा पाटी पेन्सिल असो. सो मजा आहे. आणि फळ्यात भारी आहे फळा ही गोष्ट. एक तर मला ना शाळा बंक करायला आवडायची नाही, पण असं व्हायचं की खूप कोइन्सिडेंटली सगळ्यातच भाग घेतलेला असायचा. म्हणजे अगदी लेझिम, कॅलिस्थेनिक्स, बँड, सगळे ते झोनल, मग फोक डान्स. आणि मग फोक डान्सच्या मुलींचं ना एक वेगळं कौतुक असायचं. म्हणजे उगाच एक आम्ही जरा शायनिंग झोन मध्ये असायचो, आणि मग बाकीचे पण सगळेजण की त्या फोक डान्सच्या मुली बघणं वगैरे. कुठेतरी त्या प्रॅक्टिसेसमुळे किंवा त्या जर्नीमुळे असं व्हायचं की दिवस दिवस आम्ही फक्त प्रॅक्टिसच करत राहायचो, की शाळेचं नाव आपल्याला रोशन करायचंय, जिंकायचंय वगैरे. सो आपोआपच लेक्चर्स बुडायची वगैरे. सो ती एक मजा. त्यानंतर मी अभिनव विद्यालयामध्ये होते, आणि आम्ही सतत जिंकायचो, त्यामुळे सतत आम्ही ट्रॉफीज घेऊन यायचो. मग आमची हवा होणार शाळेत, मग पेपरमध्ये तेव्हापासून नाव येणार वगैरे. सो हे कुठेतरी अटेन्शन आवडायचं. आणि मग मी प्रिफेक्ट होते शाळेची. असं मग काय मी खरं सांगू तर सगळंच शाळेतलं इतकं मेमोरेबल होतं. आय थिंक मी 9वीत होते, आणि शेवटचे दिवस होते, म्हणजे आता 10वीची तयारी सुरू करायची वगैरे ह्या लेवलला. आणि एक फोन आला ऑफिसमध्ये त्या दिवशी शाळेत, की तुमच्या शाळेत काहीतरी फिशी गडबडी गोष्ट घडलीये, कोणातरी काहीतरी तिथनं अटक केलं, आणि तुमच्या शाळेत बॉम्ब असण्याची शक्यता आहे. हे इतकं फनी. आणि तेव्हा कुठेतरी ते इतकं असं म्हणजे भीती वाटली होती खरं तर, पण एक्साइटिंग पण वाटलं होतं की आई शपथ, हे आपण फक्त फिल्म्स मध्ये ह्याच्या आधी बघितलं, आणि खरंच बॉम्ब असेल तर काय. आणि तेव्हा काय मोबाईल्स वगैरे नव्हते, सो घरी तरी कसं कळवणार. आणि मग आम्ही तेव्हा एक ते क्लासची युनिटी वगैरे हा एक मुद्दा फार असायचा. मग मी 10th रोज म्हणजे 9th रोज क्लासमध्ये मी होते, तर मग 9th रोज आम्ही सगळेजण एकमेकांचे हात धरून की आपण शेवटचे एकमेकांच्या आठवणी ताज्या करून घेऊ, आपली भेट नाही झाली, इथनच काही झालं तर काय करणार वगैरे. आणि काहीही नव्हतं. अत्यंत बेसिक कोणाचा जरी एक टिफिन बॉक्स राहिला होता, जो विचित्र काहीतरी पॅकिंग केलेला होता, आणि कोणीतरी ती अफवा पसरवली होती, कारण लोकांना शाळा अटेंड करायची नसायची ना, त्यामुळे ती शाळा त्या दिवशी त्यांनी सोडून दिली होती. एक 4-5 लेक्चर्स अशीच गेली हवा करण्यात, आणि मग त्यांनी शाळा सोडून दिली. सो एक बॉम्ब आहे या नावाखाली आम्ही तो दिवस नुसता धुडगूस घातला, आणि काही झालं नव्हतं, सगळे धडधाकट. नथ मला बेसिकलीच नट्टापट्टा झोन भयानक आवडतो. एक सतत साड्या नेसणे, मी ऑकेजनच शोधत असते. कधी कधी तर काहीच नाही मला तर मी नुसतीच घरात साडी नेसून बसते वगैरे, हा झोन आहे माझा. आणि त्यामुळे तयार होणं हे पण तितकंच आवडतं. आणि नथ इज लाईक चेरी ऑन द टॉप. म्हणजे नथीशिवाय मला असं वाटतं की ते अपूर्ण राहतो कुठेतरी, ती ब्युटी अपूर्ण राहते. आणि नथीला अजून पण एक असं आहे ना, की तो पारंपरिक दागिना असल्यामुळे ना त्याला कुठेतरी ती एक पिढ्यांची हे असते ना, म्हणजे कुठेतरी ट्रेडिशन पाळलं जाणारी जी फिलिंग आहे, जी आपोआप आपल्यात नाही, पेट्रिओटिझम जसं आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला आपोआप खूप इंटेन्सली वाटत असतं, पण नथीमध्ये आय थिंक तो कुठेतरी ते इमोशन जास्ती आहे. किंवा माझ्या आजीची नथ, मग आईची नथ, किंवा मी आता माझ्या आईनी तिच्या लग्नात तिच्या आईने तिच्या लग्नात घातलेली नथ घातली होती वगैरे असं. तर मग आता समजा मी लग्न केलं तर मी माझ्या आईची नथ तिने लग्नात घातलेली वगैरे असं. तर नथ इज लाईक सगळ्यात सुंदर दागिना. जिथे मिळेल जेव्हा मिळेल तेव्हा मी नथ घालण्याचा बेत मांडते सतत. एक पेंडंट आहे, एक गळ्यातलं आहे ज्याच्यावरती असा छोटासा सूर्य आहे, तर ते माझ्या पणजीने
तेव्हा करून ठेवलं होतं. मग ते तिने माझ्या आजीला दिलं, आजीने आईला दिलं आणि आईने ते आय थिंक माझ्या थर्ड बर्थडेला, मी 3 वर्षाची असताना ते त्यांनी मला दिलं. आणि तिने तेव्हा मला कितपत कळलं मला माहित नाही, आवडलं होतं मला ते. आणि मग त्याच्यानंतर कधीतरी पुन्हा मला तिने ते मध्ये समजावलं की हा असं असं आपल्या फॅमिलीचा परंपरेनुसार चालत आलेला दागिना आहे. तर तो डेफिनेटली माझ्याकडे आजही आहे. मी तो खूप जपून ठेवलाय आणि मी तो खूप महत्वाच्या ऑकेजन्सलाही तो घालते. आणि दॅट इज समथिंग एल्स. मी तर तो तुला खरं सांगते, मी पॉलिश वगैरेही नाही केला, कारण ती जी ब्युटी आहे ते कुठेतरी थोडंसं हे झालेलं सोनं आहे. म्हणजे अगदी असं छान चमकत नाही, कारण ते कित्येक वर्षांपासून घालतायत आजी आई वगैरे, बट ती ब्युटी आहे त्याच्यात. सो आय थिंक आय विल रिटेन दॅट. म्हणजे मी ते नाही करणार कधी पॉलिश किंवा काहीच.